Good morning, students. Today we are going to learn second illustration on income from salary. Before that, we discuss some points related to income from salary, that is provident fund. What is provident fund? आपण या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणाला सुरू करण्याच्या अगोदर काही संकल्पना आपण विचारात घेणार आहोत. त्यापैकी पहिली संकल्पना विचारात घ्यायची प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच त्याला मराठीत अर्थ आहे भविष्य निर्वाह निधी. भविष्य निर्वाह निधी कशासाठी आवश्यक आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड कशाला म्हणायचं हे आपण अभ्यासणार आहोत. द वर्ड प्रॉव्हिडंट मीन्स टू प्रोव्हाइड फॉर द फ्युचर. प्रॉव्हिडंट या शब्दाचा अर्थ होतो भविष्याची तरतूद. हेन्स धिस फंड इज टू प्रोव्हाइड फॉर द फ्युचर. म्हणून हा फंड किंवा हा निधी भविष्य कालावधीसाठी तयार केला जातो. धिस फंड इज credited by an amount deducted from the salary of the employee every month at certain rate, and the employer also makes his own contribution to his fund. या निधीला किंवा या फंडाला कर्मचाऱ्याच्या वेतनामधून काही निश्चित दरानं रक्कम वजा केली जाते, कपात केली जाते, आणि जेवढी रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात होते तेवढीच रक्कम सेवायोजक, कंपनी किंवा मालकाचं कॉन्ट्रिब्युशन किंवा योगदान असतं. अशा पद्धतीनं समजा गृहीत आपल्या पगारीतून 5,000 रुपये महिना कपात होत असेल तर एम्प्लॉयर किंवा कंपनी किंवा सेवायोजक तेवढीच 5,000 रुपये रक्कम कॉन्ट्रीब्यूट करते, योगदान देते. म्हणजे अशी एम्प्लॉईचं 5,000 आणि एम्प्लॉयरचे 5,000 असे 10,000 रुपये प्रॉव्हिडंट फंड किंवा भविष्य निर्वाह निधीला जमा केले जातात. दीज कॉन्ट्रीब्युशन्स आर इन्व्हेस्टेड टू अर्न इंटरेस्ट विच इज ऑल्सो क्रेडिटेड टू द एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अकाउंट. आता ही प्रॉव्हिडंट फंडाची जी रक्कम जमा होते ती रक्कम कुठंतरी गुंतवणूक केली जाते आणि त्याच्यावर व्याज आपला मिळतं, आणि ती व्याजाची रक्कमसुद्धा त्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये अधिक केली जाते. व्हेन ॲन एम्प्लॉई रिटायर्स फ्रॉम हिज सर्व्हिस ही रिसिव्ज this amount in lump sum along with interest on it, and is a great help to him at that time. ज्यावेळी कर्मचारी निवृत्त होत असेल किंवा सेवानिवृत्त होत असेल त्यावेळी कर्मचाऱ्याला ही एकूण किंवा लमसम रक्कम त्याला व्याजासहित प्राप्त होते आणि एक प्रकारची मदत निवृत्तीच्या वेळेस या माध्यमातून होत असते. If unfortunately the employee dies during the tenure of his service, the amount of this fund is received by his wife and children or legal heir, which is of great help to them. Provident funds are of 4 kinds. जर अनफॉर्च्युनेटली म्हणजे जर दुर्दैवानं एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान किंवा सर्व्हिसच्या कालावधीत मृत्यू झाला असेल तर ती रक्कम त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या मुलांना किंवा कायदेशीर जो वारस असेल त्याला ही रक्कम प्राप्त होते. ही एक प्रकारची फार मोठ्या प्रमाणात मदत त्या कुटुंबाला मिळते. भविष्य निर्वाह निधीचे 4 प्रकार आहेत, हे आपण फक्त पाहणार आहोत. ते 4 प्रकार म्हणजे कोणते? पहिला प्रकार आहे स्टॅच्युटरी प्रॉव्हिडंट फंड, वैधानिक किंवा संविधानिक भविष्य निर्वाह निधी. दुसरा आहे रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी.
तिसरा आहे अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, मान्यता प्राप्त नसलेला भविष्य निर्वाह निधी आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, असे एकूण 4 प्रकार प्रॉव्हिडंट फंडाचे आहेत. या ठिकाणी अमाऊंट विच इज इन्क्लुडेड इन इन्कम, उत्पन्नामध्ये कोणकोणती रक्कम ॲड केली जाते यासंबंधीची माहिती या अगोदरसुद्धा दिलेली आहे. या परत एकदा तुमच्यासमोर टेबल किंवा तक्त्याच्या स्वरूपात ती माहिती परत एकदा या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर नंबर बी आहे मॅक्झिमम लिमिट ऑफ अमाऊंट क्वालिफाईंग फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 80C. 80C नुसार ज्यावेळेस वजावट मिळते ती वजावट किती रुपयापर्यंत मिळते. साधारणतः स्टॅच्युटरी प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा रिकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडाला 1,50,000पर्यंत ही आपल्या डिडक्शन 80C नुसार मिळतं भविष्य निर्वाह निधीमध्ये. यानंतर आपण सी किंवा तिसरा आपण मुद्दा विचारात घेणार आहोत. लमसम रिसिव्ड फ्रॉम दीज फंड्स ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस ऑर द टाईम ऑफ लिव्हिंग द सर्व्हिस. रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर किंवा आपण सेवा सोडून जाताना आपल्याला किती रक्कम मिळते किंवा लमसम रक्कम त्यासंबंधीचा तक्ता किंवा एक टेबल तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 2 किंवा इलिस्ट्रेशन 2ला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला इलिस्ट्रेशन किंवा हा प्रॉब्लेम मी वाचून दाखवतो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही हे दिलेली माहिती आणि हा दुसरा प्रॉब्लेम वहीवर लिहून घ्यायचा आहे. लिहून घेतल्यानंतर आपण नंतरच्या तासिकेला त्याचं एक्सप्लेनेशन किंवा सोल्युशन करणार आहोत. त्या अगोदर दुसरा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे. मी एकदा तुम्हाला परत वाचून दाखवतो. मिस्टर एक्स इज एम्प्लॉईड इन ए कंपनी लिमिटेड ऑन द बेसिक सॅलरी ऑफ ₹20,000 पर मंथ इन दिल्ली. मिस्टर एक्स ए कंपनी लिमिटेड दिल्ली येथील ए कंपनी लिमिटेड कंपनीमध्ये ₹50,000 मूळ पगारावर, ₹20,000 महिना मूळ पगारावर नोकरीला आहेत. ही इज गेटिंग डिअरनेस अलाउन्स ऑफ ₹1,000 पर मंथ. त्यांना महागाई भत्ता ₹1,000 दरमहा मिळतो. द कंपनी पेड ॲन्युअल प्रीमियम ऑफ ₹10,000 टू द लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑन द पॉलिसी ऑफ मिस्टर एक्स. कंपनी वार्षिक प्रव्याजी, जीवन विम्याची वार्षिक प्रव्याजी त्याच्या मिस्टर एक्सच्या पॉलिसीची रक्कम ₹10,000 वार्षिक पेड करतो. मिस्टर एक्स 2 चिल्ड्रेन आर गेटिंग फ्री एज्युकेशन इन ए स्कूल ओन्ड बाय द कंपनी. एक्सचे 2 मुलं यांना फ्री एज्युकेशन किंवा मोफत शिक्षणाची सुविधा ज्या कंपनीच्या मालकीची शाळा आहे त्या ठिकाणी केलेली आहे. द कॉस्ट ऑफ एज्युकेशन पर चाइल्ड पर मंथ इज ₹800. त्याचा खर्च एज्युकेशनचा किंवा शिक्षणाचा खर्च प्रत्येक मुलाला ₹800 दरमहा येतो. ही वॉज ऑल्सो प्रोव्हाइडेड रेंट फ्री अनफर्निश्ड हाऊस हुज फेअर व्हॅल्यू इज ₹30,000. त्याला भाडेमुक्त सुसज्जित घराची सुविधा पुरविलेली आहे, ज्याचं उचित भाडे मूल्य किंवा फेअर व्हॅल्यू ₹30,000 आहे. दी कंपनी हॅज अलॉटेड हिम 100 शेअर्स ऑफ द कंपनी ॲट द रेट ₹100 पर शेअर व्हाईल द फेअर मार्केट व्हॅल्यू इज ₹150 पर शेअर. कंपनीनं 100 शेअर्स कंपनीचे प्रत्येकी ₹100 एक्सला अलॉट केलेत किंवा दिलेत किंवा वाटप केलेत, ज्याची बाजारामध्ये विपणी मूल्य किंवा मार्केट व्हॅल्यू 150 प्रति शेअर किंवा प्रत्येक शेअरला आहे. या दिलेल्या माहितीवरून फाइंड आउट एक्स टॅक्सेबल सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2019-20. या दिलेल्या माहितीवरून एक्सचे करपात्र वेतन कर निर्धारण वर्ष 2019-20साठी आपल्याला काढायचं आहे का त्याचं आगणन करायचं आहे. हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे
आणि आपण नंतरच्या तासिकेला याचं सविस्तर आपण सोल्युशन करणार आहोत किंवा आपण सोडून घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूत. धन्यवाद.